तर नाही एका पर्सनल मतदारसंघाचंच नाव नका घेऊ तुम्ही, पण हे पुऱ्या राज्यातच पर्सनल नको. कारण कोणतरी आलं एक जण बोललं गेलं काय, आता मी बघितलं नाही काय व्हिडिओ बनवला आणि काय नाही, ते मीही बघितलेलं नाही काय आणि काय नाही. म्हणजे असं नाही करायला पाहिजे. मोडतोड करायची, उगाच काहीतरी पसरायचं, हे बरोबर नाही असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे. हां, आमचा तो कोणालाच पाठिंबा नाही, हे तर अंतिम सत्य आहे. पण उगा मोडतोड नाही करायला पाहिजे. कोणाच्या करिअरीविषयी घालाबी नाही झाला पाहिजे. उगाच आपले मोडतोड करायचं, व्हिडिओ बनवायचे, ते टाकायचे, असं हे प्रकारच चांगले नाहीत. हे चांगले नाहीत. जरी आमचा पाठिंबा नसला तरी मोडतोड करून उगाच व्हिडिओ बनवून कुठल्या असं काही बनविलं नाही पाहिजे. पाठिंबा तर आमचा कुठंच नाही, तर मग उगाच मोडतोड व्हिडिओ करून काय मिळणार आहे. मुंबईसारखे प्रकार किंवा महाराष्ट्रातल्या सगळ्या मतदारसंघात ते प्रकार हे करायला नको. असं मोडतोड करून केलं नाही पाहिजे आणि कोणी करू पण नाही. मुंबई विरारमध्ये आज विनोद तावडे पैसे वाटप करताना पकडले गेले आणि जे हितेंद्र ठाकूर आहे तिथले, त्यांनी असं म्हटलंय की ते पैसे वाटप करणार होते असं भाजपच्याच नेत्यांनी त्यांना सांगितले. तर दुसरीकडे विनोद तावडे कुठेतरी मराठा चेहरा होता, मुख्यमंत्रीपदाचा चेहरा होता, म्हणून भाजपवाल्यांनी असं केले. आवडतं तुम्हाला? आता काय मी ते बघितलंच नाही. पहिल्या परत गोंधळ आणि बोलल्यावर लई मिरच्या लागायच्यात लगेच. हां, पुन्हा ते आणखीन मोडतोड करायचे, पुन्हा मुंबईवरच येऊन ठेपलं. तेच ना, मुंबईत नाही का आपले काही राज्यभरात फोटो वापरतायत माझे, आणि समाजाचा आग्रह खातर मी म्हणत असतो नका वापरू. आता मी तुम्हाला मागचा किस्सा सांगितला. मी एक जणाला फोन लावला आणि म्हणलं बाबू नको फोटो वापरू. उगं लोक नाराज व्हायला लागले. ते म्हणलं काय ते इशा द्या, म्हणलं मी काढीतच नसतो फोटो. काय डोकं लावा. त्यामुळे ते लावा म्हणायचे बंद केलं आणि ठेवा म्हणायचं बंद केलं. मग हे असे व्हिडिओची मोडतोड करतात परत काहीतरी स्वार्थासाठी, स्वस्वार्थासाठी, राजकीय स्वार्थासाठी. माझं म्हणणं आहे तशा व्हिडिओच्या कुठं मोडतोड नाही केल्या पाहिजे कधीच. कोणीही असो, मुंबईसारखं ठिकाण असो किंवा उर्वरित महाराष्ट्र ठिकाण असो, अशी व्हिडिओची मोडतोड अजिबात केली नाही पाहिजे. कोणीच गैरफायदा त्याचा उचलला नाही पाहिजे. तसं आता त्यांनी काय केलं ते मला माहीत नाही. उगाच काहीतरी बोलून जायचं आणि पुन्हा पुन्हा तेच गिरीत बसायचं. असू शकतं त्यांच्यात काही डाव, नाकारता येण्यासारखं नाही, असू शकतो डाव त्यांचे. ते डेंजर आहेत डाव टाकायला. इम्तियाज जलील आता बोलले की कालीचरण तुम्हाला राक्षस म्हटले, पण ते म्हटले मला जर विधानसभेत पाठवलं तर मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मी विधानसभेत राक्षस बनेल. आता जवळचा तवाचा प्रश्न आहे. ज्या त्यावेळी जर तर वरती बोलून काय उपयोग नाही. ती एक बाबा कुंकून आलं का मध्येच तिच्या आयला कुंकड होतं आणि कुंकड नाही खूपच तोंडाचं मध्येच आलं गाचपणं जाऊन ते याला मायात वाटायला असलेच येतं. भुंगारे मायाकडे सोडून दिले सगळे, बुळबुळ गाड्या, भुंकडं धुडके बांधित इतके झाले. केलं गरिबाचे जाणच नाही वयांना. आपण म्हणता येतं आपण केवढा मोठा नामवंत माणूस आहे, आपण कशाला गोरगरिबाच्या लेकराच्या जीवनात ढवळाढवळ करायची. आमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे राव आरक्षण. कसं कळत नाही यांना. आमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे, आमच्या भविष्याचा प्रश्न आहे, आमच्या आईबापाच्या कष्टाचा प्रश्न आहे. स्वप्न बघितलेले आहेत, उद्ध्वस्त होतं आमचं जीवन लेकराचं, मराठीच्या पुरीचं होतं आहे, पोराचं होतं आहे. आमच्या लेकरं लय हालाकीतून चालले. कसं यांना ते कळत नाही, मला हेच कळत नाही. तुम्ही काय इतका तिरस्कार करायचा. आमची लय हालाकीतून चाललाय समाज. आरक्षणाचं काय गरजच काय यांना त्याला खेटायची, त्या विषयाला काय गरज नसून. जाऊ द्या, हे असल्याचे आम्हाला तिरस्कार यायला लागला ह्या लोकांचा, चिड यायला लागली खूप. चलो, धन्यवाद. बरेच काय म्हणाल, जलील साहेब सुद्धा भेटून गेले, काही तास राहिलेत मतदानाला, काय चर्चा? काय नाही, भेटायला आली ती दुपार सांगितलं तसंच तेच पुन्हा. आता काय दुसरं काय, हे आता हे पिरियड सगळा राजकीयचे, त्याच्यामुळे सगळे येत आहेत बिचारे, येत आहेत जात आहेत सगळेच. आम्ही कोणालाच अडवत नाहीत ना गीतांतर, तर तुम्ही साक्षीदारच आहेत. कोणाला अडवत नाहीत, काय नाही. येत आहेत जात आहेत सगळे, भेटत आहेत. राम श्याम होतो, झालं चहा पाणी घेतले की थोडा गप्पा मारले की येत आहेत प्रत्येकजण, जात आहेत. पण आहे तेच. तुमचं सगळ्यांना शुभेच्छा. नाही असंही नाही म्हणता येतं सगळ्यांना शुभेच्छा असं नाही. परत त्याचा गैरअर्थ व्हायचा. फोटोसारखा माया नाही का. आता फोटो कुठंही वापरतायत, काही करतायत. कव्हा मानलेलं 20-25 दिवसाचं आता जोडीत ये. मुंबईत बी काहीतरी मोडतोड करून कुठं व्हिडिओ बनवलाय असं मी ऐकलं आहे की. नाही, नुसतं असं नाही, एका पर्सनल मतदारसंघाचंच नाव नका घेऊ तुम्ही, पण हे पुऱ्या राज्यातच पर्सनल नको. कारण
कोणतरी आलं एक जण बोललं गेलं काय आता मी बघितलं नाही ते काय व्हिडिओ बनवला आणि काय नाही ते मीही बघितलेलं नाही काय आणि काय नाही. पण ते असं नाही करायला पाहिजे. मोडतोड करायची उगाच काहीतरी पसरायचं हे बरोबर नाही असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे. हां आमचा तर कोणालाच पाठिंबा नाही हे तर अंतिम सत्य आहे. पण उगा मोडतोड नाही करायला पाहिजे. कोणाच्या करिअरीविषयी घालाबी नाही झाला पाहिजे. उगाच आपले मोडतोड करायचं व्हिडिओ बनवायचे ते टाकायचे असं हे प्रकारच चांगले नाहीत. हे चांगले नाहीत. जरी आमचा पाठिंबा नसला तरी मोडतोड करून उगाच व्हिडिओ बनवून कुठल्या असं काही बनविलं नाही पाहिजे. पाठिंबा तर आमचा कुठंच नाही तर मग उगाच मोडतोड व्हिडिओ करून काय मिळणार आहे. मुंबईसारखे प्रकार किंवा महाराष्ट्रातल्या सगळ्या मतदारसंघात ते प्रकार हे करायला नको. असं मोडतोड करून केलं नाही पाहिजे आणि कोणी करू पण नाही. मुंबई विरारमध्ये आज विनोद तावडे पैसे वाटप करताना पकडले गेले आणि जे हितेंद्र ठाकूर आहे तिथले त्यांनी असं म्हटलंय की ते पैसे वाटप करणार होते असं भाजपच्याच नेत्यांनी त्यांना सांगितले. तर दुसरीकडे विनोद तावडे कुठेतरी मराठा चेहरा होता, मुख्यमंत्रीपदाचा चेहरा होता म्हणून भाजपवाल्यांनी असं केले. काय वाटतं तुम्हाला? आता काय मी ते बघितलंच नाही. पहिल्या परत गोंधळा आणि बोलल्यावर लई मिरच्या लागायच्यात लगेच. हां पुन्हा ते आणखीन मोडतोड करायचे. पुन्हा मुंबईवरच येऊन ठेपलं. तेच ना मुंबईत नाही का आपले काही राज्यभरात फोटो वापरतायत माझे आणि समाजाचा आग्रह खातर मी म्हणत असतो नका वापरू. आता मी तुम्हाला मागचा किस्सा सांगितला. मी एक जणाला फोन लावला आणि म्हणलं बाबू नको फोटो वापरू. उगं लोक नाराज व्हायला लागले. ते म्हणलं काय ते इशा द्या म्हणलं मी काढीतच नसतो फोटो. काय डोकं लावा. त्यामुळे ते लावा म्हणायचे बंद केलं आणि ठेवा म्हणायचं बंद केलं. मग या असे व्हिडिओची मोडतोड करतात परत काहीतरी स्वार्थासाठी स्वस्वार्थासाठी राजकीय स्वार्थासाठी. माझं म्हणणं आहे तशा व्हिडिओच्या कुठं मोडतोड नाही केल्या पाहिजे कधीच. कोणीही असो मुंबईसारखं ठिकाण असो किंवा उर्वरित महाराष्ट्र ठिकाण असो अशी व्हिडिओची मोडतोड अजिबात केली नाही पाहिजे. कोणीच गैरफायदा त्याचा उचलला नाही पाहिजे. तसं आता त्यांनी काय केलं आहे ते मला माहीत नाही. उगाच काहीतरी बोलून जायचं आणि पुन्हा पुन्हा तेच गिरीत बसायचं. असू शकतं त्यांच्यात काही डाव नाकारता येण्यासारखं नाही असू शकतो डाव त्यांचे. ते डेंजर आहेत डाव टाकायला. इम्तियाज जलील आता बोलले की कालीचरण तुम्हाला राक्षस म्हटले. पण ते म्हटले मला जर विधानसभेत पाठवलं तर मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मी विधानसभेत राक्षस बनेल. आता जवळचा तवाचा प्रश्न आहे. ज्या त्यावेळी जर तर वरती बोलून काय उपयोग नाही. ती एक बाबा कुंकून आलं का मध्येच तिच्या यायला कुंकड होतं आणि कुंकड नाही खूपच तोंडाचं मध्येच आलं गाचपणं जाऊन ते याला माह्यात वाटायला असलीच येतं. भुंगारे माझ्याकडे सोडून दिले सगळे बुळबुळ गाड्या भुंकडं धुडके बांधित इतके झाले केलं. गरिबाचे जाणच नाही वयांना. आपण म्हणतो येतं आपण केवढा मोठा नामवंत माणूस आहे. आपण कशाला गोरगरिबाच्या लेकराच्या जीवनात ढवळाढवळ करायची. आमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे राव आरक्षण. कसं कळत नाही यांना. आमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. आमच्या भविष्याचा प्रश्न आहे. आमच्या आईबापाच्या कष्टाचा प्रश्न आहे. स्वप्न बघितलेले आहेत. उद्ध्वस्त होतं आमचं जीवन लेकराचं मराठ्याच्या. पुरीचं होतं आहे पोराचं होतं आहे. आमच्या लेकरं लय हालाकीतून चालले. कसं यांना ते कळत नाही. मला हेच कळत नाही. तुम्ही काय इतका तिरस्कार करायचा. आमची लय हालाकीतून चाललाय समाज. आरक्षणाचं काय गरजच काय यांना त्याला खेटायची त्या विषयाला काय गरज नसून जाऊ द्या. हे असल्याचे आम्हाला तिरस्कार यायला लागला ह्या लोकांचा. चिड यायला लागली खूप. चलो धन्यवाद. साहेब काय म्हणाल? जलील साहेब सुद्धा भेटून गेले. काही तास राहिलेत मतदानाला. काय चर्चा? काय नाही भेटायला आले ते. दुपार सांगितलं तसंच तेच पुन्हा. आता काय दुसरं काय हे आता हे पिरियड सगळा राजकीयचे त्याच्यामुळे सगळे येत आहेत बिचारे येत आहेत जात आहेत सगळेच. आम्ही कोणालाच अडवत नाहीत ना गीतांतराव. तर तुम्ही साक्षीदारच आहेत. कोणाला अडवत नाहीत काय नाही. येत आहेत जात आहेत सगळे भेटत आहेत. राम श्याम होतो झालं. चहा पाणी घेतले की थोडा वेळ गप्पा मारले की येत आहेत प्रत्येकजण जात आहेत. पण आहे तेच. तुमचं सगळ्यांना शुभेच्छा. नाही असंही नाही म्हणता येतं सारण सगळ्यांना शुभेच्छा असं नाही. परत त्याचा गैरअर्थ व्हायचा. फोटोसारखा माया नाही का. आता फोटो कुठंही वापरतायत काही करतायत. कव्हा मानलेलं 20-25 दिवसाचं आता जोडीत आहे. मुंबईत बी काहीतरी मोडतोड करून कुठं व्हिडिओ बनवलाय असं मी ऐकलं आहे की नाही. नुसतं असं नाही. एका पर्सनल मतदारसंघाचंच नाव नका घेऊ तुम्ही. पण हे पुऱ्या राज्यातच पर्सनल नको. कारण कोणतरी आलं एक जण बोललं गेलं काय आता मी बघितलं नाही ते काय व्हिडिओ बनवला आणि काय नाही ते मीही बघितलेलं नाही काय आणि काय नाही.
म्हणजे असं नाही करायला पाहिजे. मोडतोड करायची, उगाच काहीतरी पसरायचं, हे बरोबर नाही असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे. हां, आमचा तो कोणालाच पाठिंबा नाही, हे तर अंतिम सत्य आहे. पण उगा मोडतोड नाही करायला पाहिजे. कोणाच्या करिअरीविषयी घालाबी नाही झाला पाहिजे. उगाच आपले मोडतोड करायचं, व्हिडिओ बनवायचे, ते टाकायचे, असं हे प्रकार चांगले नाहीत, हे चांगले नाहीत. जरी आमचा पाठिंबा नसला तरी मोडतोड करून उगाच व्हिडिओ बनवून कुठल्या असं काही बनविलं नाही पाहिजे. पाठिंबा तर आमचा कुठंच नाही, तर मग उगाच मोडतोड व्हिडिओ करून काय मिळणार आहे? मुंबईसारखे प्रकार किंवा महाराष्ट्रातल्या सगळ्या मतदारसंघात ते प्रकार हे करायला नको. असं मोडतोड करून केलं नाही पाहिजे आणि कोणी करू पण नाही. मुंबई विरारमध्ये आज विनोद तावडे पैसे वाटप करताना पकडले गेले आणि जे हितेंद्र ठाकूर आहे तिथले, त्यांनी असं म्हटलंय की ते पैसे वाटप करणार होते असं भाजपच्याच नेत्यांनी त्यांना सांगितले. तर दुसरीकडे विनोद तावडे कुठेतरी मराठा चेहरा होता, मुख्यमंत्र्याचा चेहरा होता, म्हणून भाजपवाल्यांनी असं केले. आवडतं तुम्हाला? आता काय मी ते बघितलंच नाही. पहिल्या परत गोंधळ आणि बोलल्यावर लई मिरच्या लागायच्यात लगेच. हां, पुन्हा ते आणखीन मोडतोड करायचे, पुन्हा मुंबईवरच येऊन ठेपलं. तेच ना, मुंबईत नाही का आपले काही राज्यभरात फोटो वापरतायत माझे, आणि समाजाचा आग्रह खातर मी म्हणत असतो नका वापरू. आता मी तुम्हाला मागचा किस्सा सांगितला. मी एक जणांना फोन लावला आणि म्हणलं बाबा नको फोटो वापरू. उगं लोक नाराज व्हायला लागले. ते म्हणलं काय ते इशा द्या, म्हणलं मी काढीतच नसतो फोटो. काय डोकं लावा. त्यामुळे ते लावा म्हणायचे बंद केलं आणि ठेवा म्हणायचं बंद केलं. मग या असे व्हिडिओची मोडतोड करतात परत काहीतरी स्वार्थासाठी, स्वस्वार्थासाठी, राजकीय स्वार्थासाठी. माझं म्हणणं आहे तशा व्हिडिओच्या कुठं मोडतोड नाही केल्या पाहिजे कधीच. कोणीही असो, मुंबईसारखं ठिकाण असो किंवा उर्वरित महाराष्ट्र ठिकाण असो, अशी व्हिडिओची मोडतोड अजिबात केली नाही पाहिजे. कोणीच गैरफायदा त्याचा उचलला नाही पाहिजे. तसं आता त्यांनी काय केलं आहे ते मला माहीत नाही. उगाच काहीतरी बोलून जायचं आणि पुन्हा पुन्हा तेच गिरीत बसायचं. असू शकतं त्यांच्यात काही डाव, नाकारता येण्यासारखं नाही, असू शकतो डाव त्यांचे. ते डेंजर आहेत डाव टाकायला. इम्तियाज जलील आता बोलले की कालीचरण तुम्हाला राक्षस म्हटले, पण ते म्हटले मला जर विधानसभेत पाठवलं